कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। एकनाथ खडसेंना तोंड काळा करून फिरावं लागेल। वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन संतापले। एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर केला होता गंभीर आरोप। एकनाथ शिंदे जनतेचे मुख्यमंत्री आहेत। खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य तर आता टेक्निकली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। अनवधानानं आणि मस्करीनं केलेल्या वक्तव्यानं शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो। चौफेर टीकेनंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नरमले। आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे मोठा वाद। भारतात कुणाकडे जास्त जमीन? कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित। कॅथलिक चर्च सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा। भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार, त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर। वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात अहवाल सादर करणार। शरद पवारांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिली, मात्र ती जागा ट्रस्टनं संघाला बहाल केली। पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचा धक्कादायक आरोप। डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातून निघालो। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी। कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा। पवईतील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले। मुंबईत अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाही। भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक। एकाला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। तर असे प्रकार खपवून घेणार नाही, यापुढे मकोकाई लावेन, अजित पवारांचा सज्जड दम। लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडली। डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी। खासगी रुग्णालयात उपचार सुरू। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। गावच्या यात्रेनिमित्तानं मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर। 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर। ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तामिळनाडूच्या रामेश्वरममधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती। भारत आणि श्रीलंकेत मच्छीमारांच्या मुद्द्यावर चर्चा। पंतप्रधान मोदींकडून मच्छीमारांच्या सुटकेची मागणी। मोदींच्या मागणीनंतर कोलंबोकडून 14 मच्छीमारांची सुटका। देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर नागपूर आणि मुंबईत शोभायात्रेत मोठी गर्दी। रामनवमीला अभिजित मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्यतिलक। 4 मिनिटं रामलल्लाच्या कपाळावर किरण पडली। रामनवमी निमित्तानं अयोध्येत 5 लाखांहून अधिक भाविक दाखल। हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। तर सिंधुदुर्गच्या बांदा शहरात 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस। केळी आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%वर। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट। वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।